राम राम मंडळी, सुस्वागतम. श्री गणेशाय नमः. श्री वाडोळेश्वर प्रसन्न. श्री सत्यनारायण महाराज की जय. यंदा गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी पानखोलजुवा येथील आपली पूजा संपन्न झाली. हा व्हिडिओ बनवण्यामागचे कारण एवढेच की जे काही आपले भक्तगण आहेत ते पूजेला येऊ शकले नाहीत, त्यांना पूजेचे दर्शन व्हावे आणि त्यांनाही सर्व दिसावे यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आपण बघू शकता कसे केळीच्या सोपापासून सुंदर असं मखरची सजावट चालू आहे. ही पूर्वतयारी आपले ग्रामस्थ कसे मन लावून करत आहेत. हे आहे रात्रीच्या आपल्या जेवणासाठी उभारण्यात येणारं मंडप. बघा, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व आपल्या आपल्या इच्छेने सर्व काम करत आहेत. हे सुंदर असं मखर. तर हे आहे असं पेंटिंग केलेलं आपलं सुंदर असं मंदिर. आणि हे बघा, ही मुलं खड्डे काढत आहेत जेणेकरून ह्यामध्ये आपण बांबू ठोकून त्याच्यावरती आपला मंडप उभारू शकतो. आणि ह्याच्यातच आपल्याला रात्री आता जेवायचं आहे. आणि हे असे केळीच्या सोपांपासून पारंपरिक पद्धतीचं असं सुंदर असं मखर बनवत आहेत तात्या गोलतकर, संजय मिडबावकर, राजू शेटिये. आणि हे एक नवीन कलाकार आहेत, ते इकडचे जावई आहेत. आणि हा आहे आपला अवधूत मिडबावकर. तर आपण कविताताईकडे कन्यापूजन होते आज, तर आपण सर्व पाया पडायला आलेलो आहोत वाडोळ्याकडे लहान मुलींना घेऊन. हे आता फुलांनी त्यांची सजावट करत आहेत. मखर ऑलमोस्ट बांधून झालेलं आहे आणि आता हे त्याला फुलांनी सुशोभित करत आहेत राजू काका. मी बघा मेधात त्या कशी हसते. हे हार बनवत आहेत. हे अशा प्रकारचे मखर आपल्याला पारंपरिक गावीच बघायला मिळतात. आणि इथे केळीची सोपं देखील अवेलेबल असतात. त्यामुळे इथे विविध प्रकारचे असे केळीच्या सोपांपासून बनवलेले मखरच आपल्याला पूजेला बघायला मिळतात. भटजी काकांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार. हे आता आहेत आपले दिवेकर भटजी. दरवर्षी हेच आपल्याकडे पूजेसाठी येतात. तर हे प्रसादाला सुरुवात करतील. तर हे निरीक्षण करत आहेत. अजून याच्यात काय काय ॲडिशनल आपण करू शकतो ते तात्या दादा. एकमेकांचा विचार घेऊन हे मखर तयार केलं जातं की कसं कसं काय काय चांगलं दिसेल ते. आणि हे आपलं छत वगैरे बांधून झालेलं आहे. वारा खूप जोराचा चालू आहे. आता तर सध्या ऊन दिसतंय, पण निसर्ग आपलं रूप कधी पण बदली करू शकतो हे यावरनं आपल्याला सिद्ध होतंय. चला, तर अशा प्रकारे फायनल टचअप चालू आहे मखरचा. बघा, सगळेजण आपापलं कामं करत आहेत. हे आता तोरण तयार आहे. हे मखर देखील आपलं तयार होत आहे हळूहळू. आणि हे भटजी काका आता प्रसादाचा शिरा बनवण्याची तयारी करत आहेत. हा आहे प्रशांत दुरी. आणि हे इथे टोपाला थांबण घालायचं काम चालू आहे, जेणेकरून टोप काळे पडले जरी तरी ते घासल्याच्या नंतर लगेच स्वच्छ निघतात. आणि आता भटजी काका प्रसाद बनवत आहेत. आणि हे अशा प्रकारे मखर तयार झालेले आहे. आता दादा जरा फोटो काढत आहे मकर बरोबर. आणि हे आपल्या रसिक भाऊंनी सुंदर अशी पिंडीची सजावट केलेली आहे. हे बाळू काका पण मदत करत आहेत भटजी काकांना प्रसादाचा शिरा बनवायला. हे बघा, अशी मदत करत आहेत. हे अशा प्रकारे सर्व आपापल्या परीने आपल्याला जे काही जमेल त्या
प्रकारे थोडी थोडी अशी मदत सर्वांना करतात. आणि हा असा प्रसादाचा शिरा आता रेडी झालेला आहे. तो थोडा वेळ मुरत ठेवूया. आणि आता भटजी काका पूजेची सर्व मांडणी करत आहेत. आणि थोड्याच वेळात आपण आता पूजेला सुरुवात करूया. ही सुंदर अशी रांगोळी भटजी काकांच्या हस्ते. यांचं अजून हार बनवायचं काम चालूच आहे. आणि हे इकडे मंडळी रात्रीच्या महाप्रसादाची पूर्वतयारी करत आहेत सर्व बायका. आणि अशा प्रकारे पूजेला सुरुवात झालेली आहे. हे पूजे अगोदरचं गाराणं घालत आहेत. आणि सगळे आपले गाराण्यासाठी उभे आहेत. आणि आता थोड्याच वेळात होळी महाराजा होईल. आणि आपल्या गाराणं संपन्न होत आहे. आता नागेश्वराची आठवण केलेली आहे. सगळे गावचं दैवत ब्राह्मण देवता, मानदेवी देवता, गणपती गायन देवता, दत्तगुरु देवा सहित उर्वरित स्मरी अस्मय देवता, या स्थळामध्ये असलेल्या वाडवळीचं देवता, स्थलाधिपती स्थलपुष्पा ठिकाणदार देवता, वाघेश्वर देवता, या यजमानाचं घरचं दैवत, या यजमानाचं आपलं आजोचं दैवत. तर हे आहेत आपल्या पूजेचे यजमान. आणि ही मेधाताई त्यांची गाठ मारत आहे का सोडत आहे? नाही, मारत आहे. आपल्या इकडच्या गावच्या पूजेचं विशेष म्हणजे काय आहे की पूजेला 2 जोडी बसतात. एक म्हणजे की जे नवविवाहित असतात ते, आणि दुसरं म्हणजे इकडचेच जुने असे ग्रामस्थ त्यांचं. अशा प्रकारे 2 जोडी बसवण्याची प्रथा आहे, नवीन आणि जुनं. आता हे मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत. आणि आता पूजा संपन्न होईल, पूजेला सुरुवात होईल. हे आता नवीन जोडं आहे. आणि आता हे बुल्ला मामा आपलं जेवण बनवण्याचं काम चालू केलेलं आहे त्यांनी. आज काय प्लॅन? आजचा बेत काय? आजचा कुर्मा भाजी आणि सोजी आणि राईस आणि डाळ. वा, बस. पूजेला बसलेले आहेत. भटजी काका पूजा सांगत आहेत आणि सर्व मनोभावे पूजा ऐकत आहेत. तर ह्या वर्षीचं आपलं नवं जोडं आहे ओमकार गोलतकर आणि जुनं जोडं आहे रमेश पाटकर उर्फ भाई पाटकर. अशा प्रकारे ही आपली 2 जोडी आहेत जी पूजेला बसली आहेत यावर्षी. आणि भटजी काका त्यांना आता पूजा सांगत आहे. कलश घंटा दीप देवता पूजन करिष्ये. कलशाच्या मुखे मुळे आता पाण्याच्या तांब्याला गंधपूर ठेवा. एक फूल घ्या, ते गंधात बुडवा आणि पाण्यात तांब्यात ठेवा. आता चौरंगावर मध्यभागी नारळ आहे, दिसला उजवीकडे. चौरंगावर कापसाचं वस्त्र ठेवलंय, तो गणपती आहे. त्याच्यावरती तांदूळ घाला. धुंड मागायचं परत गणपतीला एक गंधपूर ठेवा. महागणपती दोघांनी मम म्हणायचो यजमान्या लासा हा यजमान अग्रदिने लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता पूजनार्थम दोघांनी आपापलं नाव घ्यायचं आणि सामान्य पाण्याचं लासा हा यजमानाद्वारा. भाविकांना पलीकडून जुवा जेटीवर येण्यासाठी तारीची बोट तसेच मोठी लॉन्च याची सोय केलेली आहे. आणि ही सुविधा मंडळातर्फे मोफत ठेवलेली आहे.
अभव देवा माझ्या लक्ष्मी सत्यानारायण माझ्या आपले घर जुळवते समोर आपले ग्रामस्थ दरवर्षी इथे आपलं सत्यनारायण करतात. यावर्षी एका वाडेश्वर मंदिरामध्ये आपलं दरवर्षामध्ये त्यांचे एका सत्यनारायण व्रत आहेत. यावर्षी त्यांच्या प्रतिनिधी ओळखलं नाव काय त्यांचे रमेश पाटकर यांच्या मागे सत्यनारायण व्रत केलेलं आहे. पावन करून घ्या. आणि तसं आपलं इथे आपलं लेकरू आपलं तुझं नाव काय ते ओंकार गोलतकर. तर याचा आपलं शिवाय झालेला आहे. आणखी शिवाय झाल्यानंतर इथं लेकराचं म्हणत आपण आलो या मंदिरामध्ये आपण देखील सत्यनारायण व्रत करावं. अशा प्रकारे दरवर्षा परिषद एका सत्यनारायण करायचं. आणखी लग्नानिमित्त इथे लेकराला सत्यनारायण व्रत केलेलं आहे तर ते पावन करून घ्या. दरवर्षा आपण इथे मंदिरामध्ये एका सत्यनारायण व्रत करायची काय लेकरांची पद्धत आहे तर त्यानुसार लेकरांना यावर्षी देखील सत्यनारायण व्रत केलेलं आहे तर ते पावन करून घ्या. या सत्यनारायणाच्या पूजनाच्या वेळेला या जोडप्याच्या हातून किंवा इथे आलेल्या भाविकांच्या हातून काय अनवधान चूक घडेल, काय अनवधान काय कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार घडला तर तो मखलात करा. आजपर्यंत जसं लेकरांचं रक्षण केलं त्यापुढे देखील लेकरांचं रक्षण करा. लेकरं उदरनिर्वाहासाठी आज जो का आपला व्यवसाय करतायत, नोकरी करतायत, शेती करतायत, जे काय करतायत प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यवसायात यश द्या. व्यवसायात जे काय अडथळे आहेत ज्या काय अडचणी दूर करा. आज त्यांची मुलं बाळ आहेत, मुलाबाळांचा सांभाळ करा. मुलं बाळ विद्याभ्यास करताना यश द्या. विद्याभ्यासात जे काय अडथळे आहेत ज्या काय अडचणी दूर करा. आजपर्यंत दुसऱ्या लेकरांचं रक्षण केलं यापुढे देखील लेकरांचं रक्षण करा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सत्याच्या पूजेच्या निमित्तानं लेकरांना आजचा जो काय आपल्या अटीचा जो काय डबल वाईचा जो काय कार्यक्रम जे काय कार्यक्रम ठेवलेला आहे तर तो देखील परिपूर्ण व्हावा अशी लेकरांची इच्छा परिपूर्ण करा. यापूर्वी कसल्या प्रकारचं कार्यक्रमाला गालबोट न लागता परिपूर्ण झालेला आहे. यावेळेला देखील आपली डबलवाई भजनाचा जो काय कार्यक्रम आहे तो देखील निघणे पार पाडावा अशी लेकरांची इच्छा परिपूर्ण करा. आजपर्यंत जसं रक्षण केलं त्यापुढे देखील लेकरांचं रक्षण करा. या कार्यक्रमानिमित्त लेकरं मुंबई म्हणा किंवा गावात सगळे एकत्र झालेले आहेत. हे कार्यक्रम झाल्यानंतर काही जण गावातील राहतील, बाकीचे नोकरी उद्योग धंद्याला शहरात जाणार, ज्या ज्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करा त्या त्या ठिकाणी त्यांचा सांभाळ करा. आज हे लेकरं एका विचारात आहेत. यानंतर देखील सगळ्या लेकरांना एका विचाराची बुद्धी द्या. आजारपण असेल, काय शिकपण असेल, केलीवारी असेल त्यापासून निवारण करा. सगळेजण एका विचार आहेत. यानंतर देखील सगळ्यांना एका विचाराची बुद्धी द्या. जे काय लेकरू दरवर्षा आपण सत्यनारायण केलेलं आहे तर ते पावन करून घ्या. चुकल्या मकल्या समजून द्या आणि सगळ्या लेकरांचं आपलं कल्याण करा. वा, आता सुंदर असं भटजी काकांनी गाराणा घातलेला आहे आणि आता आरतीला सुरुवात होईल.
ओम यज्ञेन यज्ञमयन् देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देवनाथं महिमा सतशक्तियत्र पूर्वे साध्या सन्ति देवा। ओम राजाधिराजाय प्रसन्नसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मे समे कामाय कामकामाय मयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमिष्टं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तमय्यानि स्यात् सार्वभौमा सर्वाणि आन्तादा परार्धात् दिव्य समुद्र पर्यन्तायाय कराळिति तदस्य श्लोको विहितमूर्त परिवेष्टारो मरुतस्य वसन्ते अभीक्षितस्य कामकेल्वे विश्वे देवा सवासदैति एकदन्ताय विघ्नये वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम शांती शांती शांती। गणपती बाप्पा मोरया, मारुडेश्वराचा जय, सत्यनारायण महाराज की जय। तर आपण बघत आहोत की ही सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यावर्षी. दरवर्षी असते पण यावर्षी ही जरा रंगीत संगीत अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. आणि आता सर्वजण पूजेचा लाभ घेत आहेत, दर्शन घेत आहेत, पूजेचे पाया पडत आहेत. अशा प्रकारे आपली यावर्षीची पूजा संपन्न झालेली आहे आणि पावसाने आपल्यावरती मेहरबानी केलेली आहे. आणि आजच्या पूजेची खासियत ही आहे की यावर्षी जी आपल्याला डबल बारीसाठी साऊंड सिस्टीम लागणार आहे ती आंगणे यांची आंगणेवाडीला जी केलेली असते ती साऊंड सिस्टीम आपण बोलवली आहे. तर त्याचाही तुम्ही आनंद घ्या. आपल्याला डबल बारीच्या वेळी कळेलच की ही साऊंड सिस्टम कोणत्या प्रकारे आपल्याला साथ देते आहे ती. हे सगळे असे नटून थटून आलेले आहेत पूजेचे पाया पडायला. आणि आपण पण आता थोड्याच वेळात पूजेच्या पाया पडू. लाईनमध्ये आहोत आपण. आणि हा आहे निनाद पाटकर जो की तीर्थप्रसाद देत आहे. तर आता पूजेला दाखवायचा हा नैवेद्याचं ताट आलेलं आहे आणि यशोदादा आता पाणी सोडून नैवेद्यचा प्रसाद दाखवणार आहे देवांना. चला तर अशा प्रकारे आपला नंबर आलेला आहे. आणि ही आहे आमची आजी, धुरी आजी. आणि ही अनन्या आणि मंजिरी पाया पडत आहेत. आणि मी पण आहे हे बघा. आणि हे आम्ही सहकुटुंब सहपरिवार पूजेच्या पाया पडत आहोत. मंजिरीला जास्त मजा येत आहे बघा कशी ती पुढे पुढे करते. आणि अनन्या बाबाबरोबर बसली आहे.
मी अशा प्रकारे मंजिरीची पाया पडून झालेला आहे. आता ती तीर्थप्रसाद घ्यायला चालली आहे आणि आता थोड्याच वेळात महाप्रसादाला सुरुवात होईल आणि आपण सगळे परत सहकुटुंब सहपरिवार जेवणाचा आस्वाद घेऊया. हे बघा दादा धावत आहे भाताचं ताट घेऊन. तर यावर्षीची जेवणाची व्यवस्था आपण बघू शकता की ज्येष्ठ नागरिकांसाठी साई सेवा मित्र मंडळाने उत्कृष्ट अशी योजना केलेली आहे की त्यांना बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना बसता उठताना त्रास होऊ नये. आणि हे सर्वांसाठी आपल्यासाठी बसायला खालती सतरंजी अंतरलेली आहे आणि अशा प्रकारे सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि आपल्या व्हिडिओला आपण प्रतिसाद देत आहेत. तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि जर की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये वाडोळेश्वर महाराज की जय असा रिप्लाय नक्की करा. आणि हे बघा ज्येष्ठ नागरिक कशा आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत आहेत. सुट्टी घेतलं. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की जेवणाचा तर प्रोग्राम ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि हे जे दिसतात ना आपल्याला खुर्च्या घेऊन बसलेले ते आता आपल्या डबल बारीसाठी त्यांचं संगीत खुर्ची चालू आहे. प्रत्येकजण आपापली खुर्ची अडवून आपली जागा फिक्स करत आहे आणि कोणी कोणी चटई आणि सतरंजी देखील आणली आहे, जेणेकरून ते झोपून डबल बारीचा आस्वाद घेऊ शकतील. आणि आता थोड्याच वेळात डबल बारी स्टार्ट होणार आहे आणि हे आहेत आपले यावर्षीचे 2 बुवा ज्यांच्यात आपली डबल बारीची रंगत रंगणार आहे. आणि
आणि ते आहेत लोके बुवा आणि गुंडू सावंत बुवा. आम्हाला आशा आहे की दोन्ही बुवांकडनं आम्हाला नक्कीच मनोरंजन भेटेल आणि आजची रात्र आमची मस्त आनंद. तर आता आपण थोड्याच वेळात श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, जे की आपले काही ग्रामस्थ यावर्षी देवाज्ञा झालेले आहेत, ज्यांना त्यांच्यासाठी आपण 2 मिनटं श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. अशा प्रकारे ह्या वर्षीची डबलबारी सुरू झालेली आहे आणि डबलबारीचा आनंद सगळे ग्रामस्थ घेत आहेत. आता नुकतीच सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे सगळं फुललेलं आहे. माझे ग्रामदेवताई सत्य मातेच्या चरणाची लीन हो. बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याचा वाले श्री सत्यनारायणाला वंदन करून खऱ्या माते समान मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जानकी बैठे है मेरे सीने में जानकी विठ्ठल गोलंकर यांच्या स्मरणार्थ मेधा गोलटकर या भगिनीकडून माझे पक्वादक विराज पावकर यांच्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आणि माझे तबलावादक संकेत गोसावी यांच्यासाठी 250 असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि कैलासवासी विठ्ठल गोलटकर यांच्या मृतात मला चिर शांती लाभू दे अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि अपेक्षेचा स्वीकार करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय बाबा गोलटकर यांच्याकडून माझ्या मंडळीसाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि 100 रुपयाचं पारितोषिक पक्वादक विराज पावकर आणि संकेत गोसावी यांच्यासाठी आलेले. धन्यवाद. स्वीकारतो बक्षीस. धन्यवाद. साई सेवा मंडळ पालखी युवा यांच्या वतीने श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपले सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा बुवाला मी स्वतः संदीप लोके गावमध्ये लिंगाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि ज्यांनी सुरुवातीला प्रार्थना भजन आणि लोकावली सादर केली ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भगिनी बुवा माझे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. आम्हा 2 बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी साई सेवा मंडळ पालघर जुवा यांच्या वतीने उपलब्ध झाली. येथील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. माझं ग्रामदैवत डबलबारी म्हटल्यावर नामवंत भगिनी बुवा पगवाजवादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय या कार्यक्रमासाठी माझ्याशी यांनी संपर्क केला ते राजू शेट्टी जितू शेट्टी. त्याप्रमाणे तुका जा बोलायचा ना एक लक्षात ठेव, तुझं जो गुण समोरच्या माणसाची कमतरता करणार तू मेला 12-13 दिवस झाले त्याची जाणवणार नाही तुझ्या माहितीसाठी सांगतो. त्यामुळे तुका जी काय इज्जत काढू समोरच्या माणसाची ती इज्जतच काढ. तू ना रामावर बोलू शकत, तू ना कृष्णावर बोलू शकत. राम कृष्ण विषय बाजूत ठेवतो कारण बाजूत ठेवण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. तू आपली काय ती गाणी म्हण, त्या अभंगात 1760 गाणी म्हण, ते नोटेशनात 1760 गाणी म्हण. पण एक बरा वाटला त्या देवासमोर मान्य केलं की इथे कर्म केलेलं कर्म फेडावं लागतं
या 5-6 वर्षापूर्वी जी वाक्य तू बोलत होतस ना ती तुका आज फेडूची लागतात. माका खूप समाधान वाटतं. म्हणजे कर्म हे तुका फेडूचा लागता. ह्याचा तुका राग येलो तरी त्याला तुझ्या रागात मी विचारले नाही, पण तू स्वतःचे कर्म माझ्या समोर फेडतोस ह्याच्यात मी जाम खुश असेल. लक्षात घे, या विषय तुमच्या लक्षात येणार नाही, पण मी त्या विषयावर खूप खुश असेल. कारण आताची आपल्या सिंधुदुर्गातली देवस्थान आहेत ती पण जागृत देवस्थान आहेत. आणि त्या जागृत देवस्थानाच्या ह्याच्याकडे तो खुईगुचो गुण नाव सांगा, गुण हा सांगा, यो गर्वरहित हा. आणि तिसरं वा महत्वाचं वासना रहित. यांना सांगायचं पेटीवर हात ठेवून की मी माझं लग्न झाल्यानंतर फक्त बायकोकडेच बघलोय, बाकीच्या बायकांकडे बघूक नाही. म्हणजे असं होत का शक्य आता सांगा. तसंच विषय असतो. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. या नटीनं मारली कायच्या तोंडात मारलं ह्या बघू तुम्ही इलाच नाही. आज मी काय करतोय ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय मी, आणि तू पण ताच कर. मी काय काल केलंय, मग तू परवा काय केलंस तर तू सांगतोय. मी काल कोण होतोय तर तू परवा कोण होतस तर माझी सांगण्याची तयारी आहे. कारण झाकली मुठाला तर 1.25 लाखाची ठेव. तुझ्या पद्धतीत तू चल, माझ्या पद्धतीत मी चालणार, विषय संपला. कारण तुका ती सवयच घाणेरडी लागली आहे. लोकांच्या कार्यक्रमात काहीतरी एखादं वाक्य फेकायचा आणि त्या वाक्यावर पुढे बारी येतो सत्यानाश करायचो. सत्यानाश शब्द वाईट काय, ताच केलंस तू, ताच केलंस. बारी सिरियसनेस करून ठेवली, सिरियस करून ठेवलीस. काय करायचं, मी सुरुवातीपासून ताच सांगते, तुझा तोंड बघ, तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर तुझ्या हसू नाही ह्याच सांगते ना मी. आणि काय सांगू काय वेगळा, तू आयुष्यात कधी हसलं, राम कधी हसलो नाही, तू रामाचा अवतारच वाटतं. पाया तुझं पडतं माझ्या काय हसतो हडे भाडे म्हणून हस. तुका कसे ते शरम लाज काय वाटलं नाही, कशी निर्लज्ज कसं तू, लाजाचा विषयच नाही कसं तुका. हिंमत होती तर बोला. अरे पहिली बारी करणारा बुवा हा मी कळ काढले ना त्याची, पण त्याची हिंमत नाही झाली. कारण त्याला माहिती होता इकडे निष्का नेकलेस होतो म्हणून. हल्ली लोक टाळतात तुका माका, ह्याचा विचार कर. ते माका टाळतात का तुका टाळतात माका माहिती नाही, पण म्हणतात तुमची भांडणं बघण्यापेक्षा ना तुमची भांडणं नसलेली बरी असं विषय वाटतं. लक्षात घे. अरे महिला मंडळ इथे पूर्वीच्या बाऱ्या विचारतात त्यांना, पूर्वीच्या बाऱ्या झालेल्या सकाळी 5 वाजेपर्यंत बायका मंडळी हसत होती एवढे जोरात, एवढी त्या पद्धतीत चाललेली बारी. तू एक तरी विषय काय सांगायचा होतो ना, जर हसली असती ठीक आहे ना, काय तुझा काय फरक पडलो असतो. आणि मी दिसायला असा आहे, मी तसा आहे, कोणाचं काय संबंध तुझं दिसण्याकडे. तुझं तो काळो आणि तो सिलेक्शन केलं ड्रेसचा कसा केलं हडे बघ. माझ्या बायकोचा संसार काय भारी सांगतोस रे. आमचं पण आमच्यात चाललो ना, दुसऱ्याच्या चाललो. अरे बाबा तू खरोखर तुझं स्वभाव बदल. दुसऱ्या शिकवण्याची भाषा आता तू सोडून घे. तुझा तू सांगितलं ना की तुझा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल.
उत्तर दिले आहे. एखादी सुंदर स्त्री जर मंगळसूत्र चांगलं घालून आहे, तिने सुंदर केस विंचरले असते तर का म्हणते? मग त्या स्त्रीचा अपमान काय करतो? नट्टापट्टा करणारीचा. वा, आपण 26 वर्ष या क्षेत्रात आहे, पण आज मला उत्तर मिळाला का म्हणू नये. पण बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. वखवखलेल्या नजऱ्या असू दे. आज एखादी तरुण जेव्हा विधवा होते ना भगिनी, त्या भगिनीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन भगिनीकडून बदलतो. तो दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. स्त्रीकडे बघितलंच पाहिजे. माझ्या बायकोने मला काय सांगले ना, बघू नको म्हणून, फक्त घराकडे आणू नको म्हणून सांगले ना. त्या का मोजक्या माणसाचा लागत, त्या काय लागत माका लागत. मला कमी नाही लेखत. प्रत्येक बुवाची एक खासियत असते. कुठलं गाणं, आता ते कुठलं ते पाखरा, हा ते गाणं गुंडुंबवानीच म्हणावं. आम्ही त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहोत. जे चांगलं आहे ते चांगलं. पुराणातील दाखल्यांची लोकांसमोर कसे सांगावे, प्रेझेंटेशन करावं, हे गुंडुंबवांकडूनच शिकावं. आम्ही मान्यच करतो ते. पण काय काय गोष्टी आम्हाला खटकतात ते आम्ही त्या माहोल प्रमाणे बोलतो. इथे बोलणार नाही, असा माहोल पाहिजे तिथे. नाही हडियेपासून बोला, पोचलो आवाज. हडियेत पण झोपाक देऊचे नाही गावकऱ्यांपासून सगळ्याकडे. हा येऊन लोकच मग वाटतं. हा दोलधरादे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोलधरादे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला गडावर, एक त्याला गडावर, एक जमदार अशा प्रकारे डबल बारी देखील संपलेली आहे. पण आपलं काम अजून संपलेलं नाही. आता ही आपली सर्व मंडळी आहेत ग्रामस्थ, ते म्युझिक सिस्टम आणि डेकोरेटर्सना तसेच भजनी मंडळींना त्यांच्या सामानासहित पलीकडे सोडण्याची व्यवस्था करत आहेत. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 4, तरी देखील ह्यांचा उत्साह काही संपलेला नाही आहे. हे त्याच जोमाने सगळी कामं करत आहेत. आणि आता खुर्च्या वगैरे तसंच साऊंड सिस्टीमचं सामान ते लॉन्चमध्ये डंप करून समोर सोड. आणि अशा प्रकारे सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. त्याबद्दल साई सेवा मंडळाचे आभार.